अच्छे दिन आने वाले हे असे म्हणत सांगत की केंद्र सरकारने सत्तेवर विराजमान झालेल्या या भाजप सरकारने रेल्वे तिकीट दरामध्ये 14.2% भाववाढ केल्याने जनता संतापली आहे. अशा काही सर्वसामान्यांची जनभावना. पण महागाई वाढली आहे, त्यामुळं रेल्वेचं जे भाडं वाढलेलं आहे त्याला विशेष म्हणजे बावधता करण्यात काय अर्थ नाही, कारण ते अपरिहार्यच आहे. तुम्हाला जर सुविधा पाहिजे तर थोडं बहुत भाडं वाढलंच पाहिजे आणि ते सगळ्या लोकांनी सहन केलं पाहिजे. मोदी सरकारवर सगळे तुटून पडलेले आहेत, विरोधी पक्ष किंवा सगळे, ते त्यांचं कामच आहे. विरोधी पक्ष आहेत त्यांनी तो उठाव करणं. ज्यावेळी भाजप विरोधी पक्ष होता त्यावेळी भाजपचा उठाव करत होता, पण याचा जनतेनं सर्वस्वी विचार करायला पाहिजे. भाडेवाढ जी झालेली आहे, आता जे केले ते प्रमाणित आहे. पूर्वीची जी होती तिप्पट ती तर जास्तच होती, तर आता लोकांनी सहन करायला पाहिजे आणि रेल्वेला सहकार्य आणि सरकारला सुद्धा सहकार्य करायला पाहिजे. आणि मोदींना 1 वर्ष 2 वर्षाची अवधी दिला पाहिजे. काय ते करायचं आहे, त्यांना करून दाखवायचं आहे, त्याच्यासाठी त्यांनी अवधी दिलाच पाहिजे. अशी परिस्थिती आहे. त्यामुळे रेल्वे भाडेवाढ झाले तर जास्त भाव करण्यात काय अर्थ नाही. भाडेवाढ सगळ्याच क्षेत्रात झालेली आहे, कुठचंच क्षेत्र भाडेवाढीशिवाय राहिलेलं नाही. ती जी भाववाढ झाली आहे ती त्यांची पहिल्यापासून जर हळूहळू 2-4% अशी वाढवली असती तर ही एकदम 14% पडली नसती आणि ती एकदम महाग पडली. कारण ममता बॅनर्जी आली त्याने भाववाढ अजिबातच केली नाही आणि त्याच्यामुळे आता हे एकदम आपल्याला बॉर्डर त्याच्यात ह्या लोकांनी आणखीन भर टाकली किंवा त्यांचाच रीच त्यांनी पुढे ओढलेला आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणूस नाराज आहे. पहिल्या गव्हर्नमेंटवर फार नाराज होतं, तसं आता ह्या गव्हर्नमेंटच्या विरुद्ध पण लोक आता बोलायला लागले, असा माझा अनुभव आहे. कांदे बटाटे महाग झाले. आमच्यासारखा सर्वसामान्य माणूस रोजंदारी करणारा काय करणार आहे? आज आमच्या शाळेमध्ये 2-2 पोरं आम्हाला नाही परवडत त्याच्यामध्ये. तर ही महागाई विचार करूनच जरा कमी करावी असं तर माझं म्हणणं आहे. 14.2% भाडेवाढ ही काही जास्त झाली असं नाही वाटत, कारण आपण अपेक्षाही ठेवतो आणि मग नंतर आपल्या खिशाला थोडीशी चाट पडली तर ओरडतो असं आहे. पण आता सामान्य जनतेचा जर विचार केला तर आता हा सरकारनेच विचार करायला पाहिजे की किती लोक बहुसंख्य लोक असे आहेत की ते 5 ते 7 हजार रुपये पगार कमवतात. 5 ते 7 हजार रुपये पगार कमवणाऱ्या लोकांच्या दृष्टिकोनातून ही भाडेवाढ जाचक आहे.